धन्यवाद, धन्यवाद चेअरमन साहेब. मित्रांनो, मी कुमार आहे. मी एक दारुड आहे. परमेश्वराची हाय, हाय. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व भावा-बहिणींची, मित्र-मैत्रिणींची जगभरातून मला साथ आहे, माझ्यासाठी प्रार्थना आहे. केवळ आणि केवळ त्यामुळं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला गेलोय आणि त्याचसोबत वन डे ॲट ए टाईम, एका वेळी एक दिवस, प्रत्येक वेळी एक दिवस किंवा मराठीमध्ये 24 तास फक्त आजचा दिवस मला कार्यक्रमावरती राहता यावं आणि मद्यमुक्तीमध्ये बळकट व्हावी यासाठी माझ्या पत्नीचं सहकार्य आहे. त्यामुळं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला गेलोय. मित्रांनो, मला दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखलं जावं लागतं. मी स्वतःच्या बळावर, कुणा माणसाच्या बळावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानवनिर्मित शक्तीच्या सामर्थ्यानं आणि त्याचबरोबर जगिक तत्वज्ञान किंवा विचारसरणीच्या आधारानं त्या दारूच्या पहिल्या विषारी आणि घातक घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही, कारण माझा आजार भयानक आहे. धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, प्रबळ, कारस्थानी, सातत्यानं वाढत जाणारा, कोणत्याही क्षणी परत त्या दारूच्या पहिल्या घोटामध्ये नेऊन बुडवणारा आणि माझ्या मरणासोबत संपणारा असा माझा आजार आहे. आणि त्यामुळं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला पहिल्याच पायरीत सांगतो की कुमार, तुझ्या व्यक्तिगत हतबलतेची कबुली तुला देणं गरजेचं आहे. पहिली पायरी केव्हा केव्हा घ्यायची? पहिली पायरी रोज घ्यायची. आणि मग आपण जे वाचन आणि विश्लेषण केलं त्यानुसार पहिल्या पायरीत मी रोज काय काय शोधायचं आहे, काय काय करायचं आहे, स्वतःला नमवायचं आहे, स्वतःचा ताठा स्वतः उतरवायचा आहे, स्वतःच्या इच्छांपासून स्वतःला मोकळं करायचं आहे आणि स्वतः परमेश्वर असल्यासारखं वागायचं नाही आहे. दारू समोरचा पराभव पूर्णपणानं स्वीकारायचा आहे, कबूल करायचा आहे. आणि मग दुसऱ्या पायरीत आल्यानंतर मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस विचारतं की काय रे कुमार, जमलं का तुला? स्वतःला नमवणं जमलं का? दारूसमोर पराभव पत्करणं जमलं का? व्यक्तिगत हतबलता, स्वतःची शक्तिहीनता, कमजोरी, कमकुवतपणा हा तुला पाहता आला का? त्याची कबुली देता आली का? तुला स्वतःच्या इच्छा सोडणं जमलं का? तुला परमेश्वर असल्यासारखं सगळ्यांच्या पेक्षा मीच शहाणा हा तुझा स्वभाव सोडणं तुला जमलं का? असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला विचारतो दुसऱ्या पायरीमध्ये. आणि दुसऱ्या पायरीमध्ये मी ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला माझ्यासारखा दारुडा तक्रार करायला सुरुवात करतो. तक्रार करणं आणि किरकिर करणं हा माझा जन्मजात स्वभाव आहे. मी तक्रारखोर आहे. चांगल्या आणि वाईट सगळ्या बाबतीत, योग्य अयोग्य, चुकीचं बरोबर, हवं नको, मनासारखं मनाविरुद्ध, अशा प्रत्येक गोष्टीत मी तक्रारच करतो, कायम किरकिर करतो. असा मी दारुड आहे. त्यामुळं पहिली पायरी माझ्याकडून व्यवस्थित घेतली जात नाही आणि त्यामुळं दुसरी पायरी पण अर्धवट, तिसरी पायरी पण अर्धवट. मी पायऱ्या घेतल्या ह्याचा डंका, याची दवंडी पिटत मला फिरावंसं वाटतं, कारण जसा मी तक्रारखोर आहे तसाच मी बढाईखोर पण आहे. मला माझा अहंकार कुरवाळायला आवडतं आणि म्हणून दुसऱ्या पायरीमध्ये मी लगेच तक्रार करतो. माझा देवावर विश्वास नाही किंवा मी देवावर विश्वास ठेवू शकत नाही किंवा माझा देवावर विश्वास आहे पण देव माझ्याकरता काही करेल, देव म्हणजे उच्च शक्ती, परमेश्वर, असं मला वाटत नाही किंवा देव काय आहे की नाही याच्याशी मला घेणं देणं नाही. जे काही आहे ते फक्त माणूसच आहे आणि मी तो माणूस आहे जे काही माझ्या आयुष्यात करू शकतो ते. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं माझे प्रतिक्रिया येऊ शकतात मित्रांनो. आणि मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं की कुमार, मानसशास्त्रज्ञांच्या, मानसोपचार तज्ज्ञांच्या अनुभवातून
त्यांनी दोन डिटेक्शन केलेली आहेत, दोन निदानं केलेली आहेत की दारुडा बहुतेक दारुडे असं म्हटलेलं आहे. कुमार बहुतेक दारुडे हे अवज्ञा करणारे, उर्मटपणानं वागणारे आणि दुसऱ्यांना, इतरांना तुच्छ असं लेखणारे असतात. आणि मग ह्या प्रत्येक वेळेला कुमारेसला स्वतःला प्रश्न विचारावा लागतो की बाबा रे, तू तसा आहेस का? आणि मग कुमारेसचं जे काही उत्तर असेल, हो किंवा नाही, त्यानुसार कुमारेसचं पुढचं पाऊल काय टाकायचं किंवा पुढची वाटचाल कशी ते ठरते. मग अल्कोहोलिक अनोनिमस माझ्यासारख्या दारुड्याला जो गोंधळलेला आहे, गांगरलेला आहे, पराभूत झालेला आहे, पण पराभव स्वीकारल्यानंतर दारूसमोर पराभव स्वीकारण्याचा अपमानही ज्याच्या अंतःकरणाला, ज्याच्या मनाला बोचतोय, असा मी दारुडा आहे. आणि मग अल्कोहोलिक अनोनिमस मला सांगतं की बाबा रे, दोन गोष्टी कर. एक मनाची तयारी आणि दुसरी मोकळं मन. या दोन गोष्टी तुझ्यासोबत येऊ देत. तू तुझ्या मनाची तयारी ठेव आणि तू तुझं मन मोकळं ठेव. ओपन माइंडेडनेस. ओपन माइंडेडनेस म्हणजे मोकळं मन, म्हणजे कुठलाही पूर्वग्रह न करता. म्हणजे आधीच एखाद्या गोष्टीचं, व्यक्ती, स्थिती, परिस्थितीचं काय करतो मी, काल्पनिक असं चित्र तयार करतो आणि माझी मतं ठरवतो. तर कोणतंही स्वतःचं मत इतर व्यक्तिस्थिती, परिस्थिती किंवा कार्यक्रम किंवा परमेश्वर या बाबतीत न ठरवता मोकळ्या मनाने तुझं भांडं रिकामं असू दे, म्हणजे तुझ्या भांड्यामध्ये काहीतरी भरता येईल. आणि मग अल्कोहोलिक अनोनिमस हळूच विचारतो या सगळ्या लेखनामध्ये की कुमार कसा आहे हे कुमारने पाहावं. कुमार, तू तसा आहेस का, तसा आहेस का? तू तुझ्या जीवावर आजपर्यंत आयुष्य रेटत आणलंस आणि स्वतःची आणि इतरांची काय केलीस, दिवाळखोरी केली. शारीरिक, मानसिक, आत्मिक सर्व स्तरावरती, आर्थिक, व्यावहारिक, व्यावसायिक, सामाजिक सर्व प्रकारची दिवाळखोरी केलेली आहे. तू तुझ्या शक्तीनं तू हे करू शकतोस का तुला मदत हवी आहे? जर पहिली पायरी मी व्यवस्थित स्वीकारलेली असेल आणि माझ्याकडे पाहिलं असेल, तर दुसऱ्या पायरीत जाता जाता, दुसरं पाऊल उचलताना माझ्या हे निश्चित लक्षात येतं की कुमार स्वतःच्या बळावरती काहीही करू शकत नाही. कुमारला मदतीची गरज आहे. कुमार नीड्स हेल्प. आणि मग कुमारला जर मदतीची गरज असेल तर मदत कोण करू शकतं? तर कुमारपेक्षा महान असणारी, ताकदवान असणारी, सामर्थ्यवान अशी शक्ती कुमारकरता काम करू शकते. आणि मग कुमारला विचारलं जातं की बाबा रे, कुमारला सांगितलं जातं की जुन्या धार्मिक कल्पना तू जरा थोड्याशा बाजूला ठेव, कारण आमच्याकडं अत्यंत धार्मिक असणारी माणसं देखील दारूच्या त्या ग्लासामध्ये, त्या दारूमध्ये बुडलेली आहेत आणि तोंडाला दारूचा भपकारा येत असताना सुद्धा धार्मिक वाद, वितंडवाद घालणारे देखील दारुडे अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आहेत. आणि त्यामुळं जुन्या धार्मिक कल्पनांचा तुला दारुडा असल्यामुळं तुला त्याचा उपयोग नाही आहे. आणि मग सांगतं अल्कोहोलिक अनोनिमस मला की बाबा रे, स्वतःचा आणि तुझ्या भोवतीच्या व्यक्तिस्थिती, परिस्थितींचा, त्याचबरोबर उच्च शक्ती, तुझ्याहून महान शक्तीच तुझं आयुष्य सुरळीत करू शकेल, तुझं मानसिक निरोगपण, मानसिक आरोग्य परत मिळवून देऊ शकेल, शहाणपणा परत मिळवून देऊ शकेल. यासाठी तुझ्याहून महान शक्तीवरती तुझा विश्वास असावा. म्हणजे तू स्वतःबद्दल, व्यक्तिस्थिती, परिस्थिती, परमेश्वर आणि हा कार्यक्रम जसा आहे तसा स्वीकार. आणि यालाच अल्कोहोलिक अनोनिमस म्हणतं विनयशीलता. ती अंतःकरणात एकदा धारण केलीस की मग तुला श्रद्धा म्हणजे फेथ, भरोसा, खात्री या गोष्टींची गिफ्ट मिळेल, देणगी मिळेल. तुला ती मिळेलच ज्यावेळेला तू सत्य पाहशील. आणि मग मित्रांनो, अल्कोहोलिक अनोनिमस तिसऱ्या पायरीत मला सांगतं की कुमार, एकतर गोष्ट तुझी निश्चित झाली, तू हतबल आहेस, शक्तिहीन आहेस, अस्ताव्यस्त आहे. दुसरी गोष्ट, तू मनाची तयारी, जी तुला पहिली सांगितली होती गोष्ट, ही तुझ्याकडं आहे. आता मनाची तयारी झाल्यानंतर का मनाची तयारी हवी ते तिसऱ्या पायरीत पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहिलं.
तर मनाची तयारी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ती काय करते, तिसरं पाऊल स्टेप 3 उचलण्यासाठी आणि तिसऱ्या पावलाचा कार्यक्रम, तिसऱ्या स्टेप 3चा कार्यक्रम आचरणात आणण्यासाठीची ती काय आहे, किल्ली आहे, चावी आहे. येस, मी ज्या दरवाजातून आत जाणं मला गरजेचं आहे. 12 पायऱ्या म्हणजे 12 दरवाजे आहेत. 12 पावलांचे 12 दरवाजे आहेत. त्या प्रत्येक दरवाजाची एक चावी आहे. अद्बलता पाहणं आणि पराभव मान्य करणं ही ही पराभव मान्य करणं दारूसमोरचा ही पहिल्या पायरीची चावी. त्यानंतर अद्बलता पाहणं आणि स्वतःच्या शक्तीत काहीही दम नाही हे लक्षात येणं म्हणजे व्यक्तिगत हतबलतेची कबुली देणं ही दुसऱ्या पायरीची चावी आहे. आणि तिसऱ्या पायरीची चावी आहे मनाची तयारी. कशासाठी? तर मला माझ्याहून महान शक्तीनं सहकार्य करावं, सहाय्य करावं, मदत करावी, की ज्यामुळं मी या दारूच्या घातक अशा मद्यपाश या आजारातून आज या दिवसापुरता लांब राहू शकेन. आज पुरतं मी स्वतःची सोडवणूक करून घेऊ शकेन. आणि मग मित्रांनो, पहिल्याच पॅरेग्राफमध्ये महत्त्वाचा एक विषय सांगितलाय की स्वेच्छेनं माझी इच्छा, मला वाटतं ते, मी म्हणतो ते, मला जसं हवं तसं, ह्या माझ्या स्वेच्छा, सेल्फ विल, यामुळे मी काय केलेलं आहे, मी त्या श्रद्धेला ठोकरला आहे. उच्च शक्ती, अल्कोहोलिक तारानिवस्था 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, याच्याद्वारे माझ्यात जी सुधारणा होण्याची शक्यता आहे ती शक्यता मी संपवून टाकतो जेव्हा जेव्हा मी माझ्या इच्छेप्रमाणे वागतो. मला जे हवं ते करतो, म्हणजे मनमानी करतो आणि मी स्वतःला श्रेष्ठ समजतो. आता आजचं रोजचं प्रतिबिंब 3 मार्च या दिवसाचं फार सुंदर आहे. स्व इच्छेवर ताबा म्हणजे नियंत्रण. फार सुंदर लिहिलेलं आहे की स्व इच्छा, माझ्या इच्छेनं मनमानी जगणं, यामुळं काय होऊ शकतं, तर हे प्रतिबिंब म्हणतं आणि त्याच्याशी आजचं वाचन हे संबंधित आहे. त्यामुळे मी प्रतिबिंबातल्या काही ओळी वाचतो. म्हणून आम्हाला असे वाटते की आपली दुःखे आपण स्वतः ओढवून घेत असतो. का? स्वतःच्या इच्छेनं, स्वतःच्या मर्जीनं, मनमानीपणानं वागल्यामुळं, जगल्यामुळं. आपल्यामधूनच त्याला चालना मिळत असते. जी दुःख माझ्या आयुष्यात येत आहेत त्याची निर्मिती माझ्यामधूनच होत असते. माझ्या दुःखांना मीच चालना देत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मद्यासक्त म्हणजे दारुडा हा इच्छाशक्ती बेफाम झाल्याचं अत्यंतिक उदाहरणच मानावं लागेल. इच्छाशक्ती बेफाम होणं म्हणजे सुदबुद विसरणं, भान हरपणं आणि जे हवं तेच करणं, योग्य अयोग्य कशाचाही सारसार कशाचाही विचार न करता मला जे हवं तेच माझ्या इच्छेप्रमाणे करणं, वागणं, बोलणं, पाहणं, ऐकणं, सगळं काही असेल ते. पण पुढं काय लिहिलंय, आजार किती भयानक आहे. अर्थात बहुशः त्याला म्हणजे दारुड्याला मात्र असे वाटत नाही. हा माझा भयानक आजार आहे. मी बेफाम इच्छाशक्तीने भरलेलो आहे. माझ्या दुःखांचा उगम माझ्यामध्ये आहे आणि मी स्वतःच माझ्या आयुष्यातली सगळी दुःख ओढवून घेतलेली आहेत, हे मात्र मला कळत नाही. पण नाही म्हटले तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्हा मद्यासक्तांनी म्हणजे आम्ही दारुड्यांनी, नाही म्हटलं तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर आम्ही दारुड्यांनी या स्वार्थापासून म्हणजे स्वतःच्या इच्छेनं वाटेल तसं विचार करून वाटेल तसं वागण्याची जी काही मानसिकता आहे, ती जी काही ओढ आहे, ती खुमखुमी आहे, त्या स्वार्थापासून स्वतःची सुटका करून घेतलीच पाहिजे. तसे केले नाही तर मरण हे अटळ आहे. मरण 3 प्रकारचं, शारीरिक मरण, मानसिक मरण आणि आत्मिक मरण. शारीरिक मरण म्हणजे मृत्यू पावणं, मग आजार होतील, अंग लुळंपांगळं पडेल, काही होणार नाही, कमकुवतपणा, कमजोरी येईल, अशक्तपणा येईल. मानसिक मरण म्हणजे भावना, इच्छा, कल्पना, स्वप्न ह्यावरती माझा ताबाच राहणार नाही, म्हणजे भावनिक मरण, मानसिक मरण. आणि आत्मिक मरण म्हणजे चांगुलपणाला कीड लागणे, जी ऑलरेडी लागलेली आहे. आणि म्हणून या स्वेच्छेनं वागण्याच्या
मनमानीपणानं वागण्याच्या स्वार्थाला मी लगाम घातला पाहिजे, म्हणजे त्यातून सुटका करून घेतली पाहिजे. आता इथं पुढं काय म्हटलंय, बरीच वर्ष माझं आयुष्य फक्त माझ्याच भोवती फिरत होतं. इथं कुमारला विचारावं लागतं, स्वेच्छांचा त्याग म्हणजे काय करायचं? मी 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 मला 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 माझं 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 हा जो कुमारचा आजार आहे, त्यापासून कुमारनं स्वतःची सुटका करून घेणं गरजेचं आहे, कारण माझं आयुष्य त्याभोवतीच फिरतं. अनेक अल्कोहोलिक्स अनॉनिमसमधले बांधव असतात. ते काय होतं, त्यामध्ये मी आहे. मी माझ्यावरून उदाहरण देतोय की माझ्यासारखे अनेक बांधव असतात, जे ताजे ताजे येतात अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये, मीटिंगला जॉईन करतात आणि मग कुमारेसारख्या दारुड्याची बुद्धी काय होते, फिरायला लागते. आणि मग कुमारेस काय करतो, वेगवेगळे ग्रुप काढ, वेगवेगळ्या ठिकाणी जा, चमकोगिरी कर. कारण का, मलाच सगळं समजतंय आणि इतर सगळे मूर्ख आहेत. म्हणजे मला माझं असे काहीतरी फालतू नाद होतात, कारण तो माझा आजार आहे. मग आता हे माझं आयुष्य माझ्याच भोवती फिरणं म्हणजे काय आहे? स्वयंकेंद्रितता. मी 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 आत्मकरुणा, म्हणजे मी पाप बिचारा, पाप बिचारा, पाप बिचारा. म्हणजे परस्पर विरोधी भावना आहेत ह्या. स्वयंकेंद्रितता, मी, आत्मकरुणा, मी पाप बिचारा, आप मतलबीपणा, छुपे हेतू धरून घरात, कामात आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये वावरणं. छुपे हेतू, मनात छुपे हेतू असतात, ते धरून वावरणं, आपमतलबीपणा. आणि हे कशातून निर्माण होतात? मराठीत पुढच्या ओळीचं भाषांतर हे वेगळं केलेलं आहे. हे कशातून होतात? तर ऑल ऑफ विच स्टेम्ड फ्रॉम प्राईड. हे सर्व कशातून निर्माण होतं? तर प्राईड, अहंकार, घमेंड, माज, माजुरीपणा, मी मला मला आणि माझं. म्हणजे हा माझा आजार आहे मित्रांनो. मला माझ्या आता अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या रूपानं आता त्याच्यावरती उपाय काय आहे, की जो बऱ्याच जणांना पटत नाही, मान्य करत नाहीत, किंवा थातूर मातूर काहीतरी पायऱ्या घेतल्या जातात. दारू पिताना मात्र थातूर पातूर नुसतं वास नाही घेतला मी. दारू पिताना घटाघटा पिलेली आहे. दारूपासून लांब राहिलोय, पण स्वतःच सुधारणा करण्यासाठी मात्र मी एक गोष्ट करत नाही, जी करणं गरजेचं आहे. ते इथं सांगितलेलं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या रूपाने मला माझ्या रोजच्या जीवनात पायऱ्यांचे व रूढींचे आचरण करण्याची एक भेट म्हणजे गिफ्ट मला मिळाली आहे. माझ्या रोजच्या जीवनात बरं का, 24 तास फक्त आजचा दिवस, पायऱ्यांचं आणि रूढींचं आचरण. पायऱ्यांचं आचरण वैयक्तिक जीवनात आणि रूढींचं आचरण सर्वात आधी समूहामध्ये, त्यानंतर नातेसंबंधामध्ये आणि त्यानंतर कामामध्ये. या तिन्ही ठिकाणी, मीटिंग, घर आणि काम, या तिन्ही ठिकाणी व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं. मला व्यवस्थापन सगळ्या गोष्टींचं करता यावं, यासाठी या रूढी मला मदत करत असतात. त्यांचं आचरण करण्याची एक गिफ्ट मला मिळालेली आहे. जर मला ती गिफ्ट म्हणून मी स्वीकारली तर मी लाथाडणार नाही आणि अर्धवट घेणार. कोणी एखादी गिफ्ट आपल्याला दिली, भेटवस्तू दिली, तर मित्रांनो आपण किती प्रेमानं ती सांभाळतो, उघडतो, कौतुक करून घेतो, कौतुक करतो, थँक्यू म्हणतो आणि वर्षानुवर्ष लक्षात ठेवतो मित्रांनो. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम आणि या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमामधल्या 12 पायऱ्या आणि 12 रूढी यांचं मात्र आचरण करत असताना मी त्याला फाटे फोडतो. तर ते फाटे न फोडता, म्हणजे स्वतःची अक्कल न चालवता, जेव्हा अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या रूपाने मला माझ्या रोजच्या जीवनात पायऱ्यांचे व रूढींचे आचरण करण्याची एक भेट मला मिळालेली आहे, असं मी स्वीकारतो. ही माझी जाणीव असते, ज्याचं आचरण मी माझा समूह आणि माझ्या मार्गदर्शकाबरोबर, युनिटी हा जो वारसा आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा, एकता, त्या एकता या वारशाचा अर्थ सांगताना अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं 12 पायऱ्यांचं आचरण एकमेकांच्या साथीनं करणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज असते दारुड्याची. आणि त्यासाठी एकतेचं तत्व फार महत्त्वाचं आहे. एकतेचा वारसा फार महत्त्वाचा आहे. जिथं 12 पायऱ्यांचं आचरण करण्याविषयी बांधव एकमेकांना सहकार्य करत नाहीत, तिथं अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे जे 3 वारसे आहेत, लिगसीज आहेत, त्यातल्या पहिल्याच लिगसीला आम्ही फाटा देतो, म्हणजे किकआउट करतो. आणि मग अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा समूह हा अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा राहत नाही, तर तो विशिष्ट लोकांचा प्रायव्हेट लिमिटेड ग्रुप राहतो.
तर ज्याचं आचरण 12 पायऱ्या आणि 12 रूढींचं आचरण मी माझा समूह व मार्गदर्शकाबरोबर आणि जीवनात उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीत नुसतं करतो असं नाही लिहिलेलं किंवा नुसतं करीन असं लिहिलेलं नाही. एक महत्वाचे ती 4 शब्द आहेत. माझा गर्व बाजूला ठेवून करीन. माझा गर्व बाजूला ठेवून करीन. जीवनात उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीत माझ्या समूहात आणि माझ्या मार्गदर्शकाबरोबर या 12 पायऱ्यांचं आणि रूढींचं आचरण मी माझा गर्व बाजूला ठेवून करीन. दुसऱ्याचा कसा, कोण गर्विष्ठ आहे, कोण माफ करतो, कोण किती कसा आहे, कोण मिरासपूर आहे, हे मी पाहणार नाही आहे. मला ते पाहायचं नाही आहे. कार्यक्रम माझा आहे. त्यामुळं माझा गर्व बाजूला ठेवून करीन. वचन मी द्यायचंय मला स्वतःला. मला स्वतःला 100% वचन द्यायचंय. मी काय करायचंय. आणि मग मित्रांनो इथं पहा, तिसऱ्या पायरीमध्ये येता 12 पायऱ्या आणि 12 रूढी या पुस्तकात काय सांगितलंय. परमेश्वराचा किंवा उच्च शक्तीचा, म्हणजे तुम्ही परमेश्वर म्हणा, उच्च शक्ती म्हणा, हायर पॉवर म्हणा, त्याचा आमच्या जीवनातला प्रवेश हा केव्हा होतो. मनाच्या तयारीनं एकदा का तिसऱ्या स्टेपचं दरवाजा कुलूप उघडलं की काय करते ही तिसरी पायरी. सगळ्यात पहिली मागणी करते की ठोस कृती. टाळाटाळ करून चालत नाही. इथं जशी दारू पिण्याची ठोस कृती मी केली वर्षानुवर्ष न चुकता, तशी इथं मला तिसऱ्या पायरीमध्ये ठोस कृती म्हणजे आचरण करण्याची मागणी करते. परमेश्वराचा किंवा उच्च शक्तीचा म्हणा, आमच्या जीवनातील प्रवेश कुणी अडवलाय. मी म्हणतो देवानं माझ्यावर काही कृपाच केली नाही. देवानं मला दारुडा बनवलं. देवानं मला असले कसले समूहात बांधव दिले. त्याला मला अडवतात, चिडवतात, रडवतात, माजुरीपणानं वागतात. देवानं असलं कसलं आयुष्य दिलं, देवानं असली कसली बायको दिली, सगळं देवाच्या नावानं खापर फोडून मी रिकामा होतो. पण परमेश्वराचा, उच्च शक्तीचा माझ्या आयुष्यातला प्रवेश, परमेश्वराची कृपा, उच्च शक्तीची कृपा ही कोणी अडवलेली आहे. तर इथं लिहिलंय छान वाक्य, स्वेच्छेनं हा प्रवेश नेहमीच अडवला आहे. नेहमीच. कुणी. माझ्या स्वतःच्या इच्छेनं. मला हवं तसं वागेन तसं. तेच आजच्या रोजच्या प्रतिबिंबात त्या वाक्यामध्ये काय लिहिलंय की या 12 पायऱ्यांचं आणि रूढींचं आचरण मी माझा समूह आणि माझ्या मार्गदर्शकाबरोबर आणि माझ्या जीवनात उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीत कसं करीन. माझा गर्व बाजूला ठेवून करीन. आणि तो माझा गर्व काय असतो. माझ्या स्वेच्छा स्वतःवरती आणि इतरांवरती लादण्याचं काम करत असतो. आणि ते योग्यच आहे असं समजणं हा माझा आजार आहे. आता महत्वाची गोष्ट आहे. दुसऱ्या पायरीत आम्ही विनयशीलता स्वीकारल्यानंतर श्रद्धेची गिफ्ट आम्हाला मिळालेली आहे. गिफ्ट ऑफ फेथ, भरवसा, खात्री, विश्वास हे आम्हाला भेटवस्तूच्या स्वरूपात मिळालेलं आहे, गिफ्टच्या स्वरूपात मिळालेलं आहे. पण आम्ही श्रद्धा मिळवू शकलो तरीही परमेश्वराला आमच्या जीवनाबाहेर ठेवू. येस, आमची श्रद्धा आहे परमेश्वरावरती, पण पायऱ्यांच्या कार्यक्रमांच्या सूचना दिल्या त्या काही मी करणार नाही. माझी श्रद्धा आहे एवढंच मला बात वाटतं. नुसतंच रेल्वेचं तिकीट काढलंय, पण मी रेल्वेत बसलोच नाही. मला वाटतं तिकीट काढलंय रेल्वेचं म्हणजे आता मी पोचणार, यवतमाळला पोचणार, परभणीला पोचणार, लातूरला पोचणार, नाशिकला पोचणार, मी पोचणार. असं कसं होईल. म्हणून अल्कोहोलिक जणांवर सांगते, माझ्यासारख्या दारुड्याचं हे थिंकिंग असतं ना, विचारधारणा ही असते की आता श्रद्धा ठेवली की देवावर, आता देवानं सगळं काही करावं. अरे दारुड्या, श्रद्धा कशाकरता ठेवायची आहे. तर त्या परमेश्वरानं तुझ्या आयुष्यात प्रवेश करावा यासाठी तुला श्रद्धा ही देणगी स्वरूपात मिळाली जी तुझ्यात नाहीच आहे. तू जन्मतःच अश्रद्धा आहेस, श्रद्धाहीन आहेस. कारण तू जन्मतःच स्वतःच्या इच्छेनं जगणारा, वागणारा, विचार करणारा आणि जगवणारा, वागायला लावणारा आणि विचार करायला लावणारा आहे. म्हणून मला अल्कोहोलिक अनॉनिमस सांगतं की बाबा रे, नुसत्या श्रद्धेनं काहीही साध्य होणं शक्य नाही. ॲब्सोल्यूट सांगितलंय, स्पष्ट सांगितलंय. श्रद्धा ठेवलीच म्हणजे काय तू 30 मार खान होत नाहीस.
श्रद्धा माझी आजपर्यंत होतीच की. रस्त्यावरती चपला काढून त्या चपलेवरती पाय ठेवून असं असं हात वरे, डोक्याला हात, कपाळाला हात आणि छातीला हात, कपाळाला हात आणि छातीला लावतो, ही माझी श्रद्धा आहे. त्यामुळं अल्कोहोलिक अनोनिमस सांगतं मला, तू दारुड आहेस कुमार. नुसत्या श्रद्धेनं काहीही तुला साध्य होणं शक्य नाही. आम्ही श्रद्धा मिळवू शकलो तरीही परमेश्वराला आमच्या जीवनाबाहेर ठेवू. परमेश्वर स्वतः आमच्या आयुष्यातून बाहेर राहत नाही. माझ्यासारखा दारुडा फक्त श्रद्धा आहे, श्रद्धा आहे, उच्च शक्ती, चित्तशांतीची प्रार्थना, आणखीन बडबड बडबड बडबड, पण परमेश्वराला मात्र बाहेर ठेवतो. एजिंग गॉड आउट. EGO, इगो, अहंकार. म्हणून त्या प्रतिबिंबातले हे 4 शब्द, माझा गर्व बाजूला ठेवून, हे महत्वाचे आहेत. आम्ही श्रद्धा मिळवू शकलो तरीही परमेश्वराला आमच्या जीवनाबाहेर ठेवू. त्यामुळे परमेश्वराला आमच्या जीवनात स्वीकारण्यासाठी कोणत्या विशिष्ट मार्गांचा आणि नेमका कसा अवलंब करावा, हीच आमची समस्या उरते. आता काय, श्रद्धा तर आम्ही ओके, गिफ्ट दिली गेलीच आहे, आमच्यात काय नाही, आमच्या ताकदीवर मिळालेली नाही आहे ती, आम्ही शक्तिहीन, हतबल, सगळी ताकद संपलेली आहोत. मग आता कोणत्या विशिष्ट मार्गांचा आणि नेमका कसा अवलंब करावा, म्हणजेच काय की ती उच्च शक्ती, हायर पॉवरनी माझ्या आयुष्यात प्रवेश करावा, यासाठी मी नेमकं काय करायला हवं. साध्या सोप्या शब्दात सांगितले पुढं, आम्ही जे परमेश्वराचे स्वरूप पाहिले, ऐकले, आमच्यावर संस्कार झाले, आम्हाला वाटलं म्हणून आम्ही बघितले, असलं काही नाही आहे. दारुडा माझ्यासारखा ना अनुभव आल्याशिवाय आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाही बरं का. दारू सोडून कुठल्याही गोष्टीवरती मी विश्वास सहजासहजी ठेवत नाही. मी दारूवरती विश्वास आहे माझा, येस, ती 90 मिळाली पाहिजे. त्या 90 नंतर माझं माकड झालं तरी चालू शकतं, भूतासारखा नागाडा हिंडलो रस्त्यावरती तरी चालू शकतं, पण त्या दारूवरती प्रबळ विश्वास आहे माझा. याला ती एक पोटात गेली 90 की सगळं एकदम ओके होतंय, असा कुमारेसचा विश्वास होता मित्रांनो. त्यामुळं इथं पाहिले पाहिले पाहिले, आम्ही जे परमेश्वराचे स्वरूप पाहिले त्याच्या स्वाधीन आमच्या इच्छा व आमची जीवने करण्याचा निर्णय. उच्च शक्ती कोण, हायर पॉवर ओळखायची कशी, परमेश्वर म्हणजे कोण. अल्कोहोलिक अनोनिमसलाच तुझी उच्च शक्ती का मानत नाहीस कुमार, कारण तुझा हा देवावर विश्वास आहे. बरं, देवावर विश्वास असला तरी तू मान्य करायला तयार नाहीस. बरं, देव चांगला आहे म्हणतोस पण त्याचा अनुभव येत नाही म्हणतोस, आणि तू म्हणतोस की माणूस हाच सर्वश्रेष्ठ आहे, उच्च शक्ती परमेश्वर वगैरे काहीच नाही, असं तू म्हटलंयस दुसऱ्या पायरीमध्ये. मग आता तुझ्याकरता काय आहे, उच्च शक्तीला तू माझ्यासारखा दारुडा, कुमारेसारखा दारुडा कुणाला उच्च शक्ती मानू शकतो, की जे जिथं त्याला ते पाहायला दिसे मिळेल सगळे माझ्यासारखेच दारुडे आहेत, परंतु त्यांच्यात सुधारणा होताना, त्यांच्या वागण्या बोलण्यात सुधारणा होताना, त्यांच्या आयुष्यात सुधारणा होताना, एक एक दिवसाच्या अंतरानं, वन डे ॲट ए टाईम प्रमाणे आपली मद्यमुक्ती जे सांभाळू शकतायत, असे बांधव भगिनी मित्रमैत्रिणी पाहताना कुमारेसला विश्वास येऊ शकतो. म्हणून केम टू बिलीव्ह, दुसरी पायरी. तर त्यामुळे परमेश्वराला आमच्या जीवनात स्वीकारण्यासाठी कोणत्या तर आम्ही जे परमेश्वराचे स्वरूप पाहिले त्याच्या स्वाधीन आमच्या इच्छा व आमची जीवने करण्याचा निर्णय करण्याचा प्रयत्न आम्ही किती चांगल्या प्रकारे व कळकळीने केला आहे. आता महत्वाचा आहे पुढचा पार्ट. आता हे दोन्ही शब्द, किती चांगल्या प्रकारे आणि कळकळीने केला आहे, म्हणजे काय, अल्कोहोलिक अनोनिमसच्या ह्या पायऱ्यांचा स्वीकार आणि त्याप्रमाणे आचरण, प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचं जे काही आमचं चाललेलं आहे, आमचं स्वतःवरचं काम, वर्किंग ऑन स्टेप, त्याला स्टेप वर्किंग म्हणतो आपण, ते किती चांगल्या प्रकाराने किती कळकळीने मी करतोय, ह्यावरतीच खरं पाहता संपूर्ण कार्यक्रमाची सगळ्या 1 ते 12 पायऱ्यांची परिणामकारकता, त्याच्यातून काय निष्पन्न होणार, त्याच्यातून मला काय मिळणार हे ठरतं.
ते बांधवांच्या वरती, भगिनींच्या इतरांच्या वरती कोणावरती अवलंबून नाही, ते दारुड्या कुमारेशच्या वरती अवलंबून आहे. या पायऱ्यांचा अनुभव, पायऱ्यांचा जो काही अपेक्षित परिणाम आहे, मनाची शांतता, विचारांची स्थिरता आणि जे जसं जितकं आहे त्या बाबतीत समाधान, प्रसन्नता, ही कुमारेसला मिळणार. किती मिळणार? हे कुमारेसनं हा कार्यक्रम अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा 12 पायऱ्यांचा हा किती चांगल्या प्रकारानं आणि कळकळीनं स्वीकारलेला आहे आणि त्याप्रमाणे किती चांगल्या प्रकारानं आणि कळकळीनं कुमारेस कृती करतो, सूचनांचं आचरण करतो, यावरती अवलंबून आहे. कुमारेसनं स्पीकर मीटिंगमध्ये भाषणं द्यायची, बांधवांच्या वरती शायनिंग मारायचं, स्वतःच्या बुद्धीचा शहाणपणा गिरवायचा, याच्यावरती अवलंबून नाही आहे. कुमारेसला वैयक्तिक आयुष्यामध्ये मनःशांती मिळतेय का? विचार स्थिर आहेत का? तो जो ताठा आहे, अहंकार आहे, माज, गर्व, घमेंड, ही कुमारेस रोजच्या रोज स्वतःचा ताठा, माज, घमेंड उतरवू शकतो का? कुमारेस ह्या सगळ्या गोष्टी कुमारेसने किती चांगल्या प्रकाराने आणि कळकळीनं हा कार्यक्रम स्वीकारलाय, त्यावरती अवलंबून आहे त्याची परिणामकारकता. म्हणजेच काय आहे की माझी स्वतःची इच्छा मला बाजूला ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मी माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्या कपॅसिटीप्रमाणे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं, कळकळीनं, अंतःकरणापासून या पायऱ्यांच्या सूचनांचं आचरण करणं गरजेचं आहे. त्यावरती माझ्या मध्यमुक्ततेची भक्कमता, म्हणजे माझी मध्यमुक्तता किती भक्कम आहे हे ठरत असतं. ह्याची जबाबदारी इतर कोणावरही नाही, ना मार्गदर्शकावर, ना सोबतच्या भावा बहिणींवर, दारुड्यांच्यावर, ना बायकोवर, ना पोरांवर, ना आईबापावर, ना समाजावर, ना परमेश्वरावर आहे. याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. त्यामुळे माझ्या स्पॉन्सरनी मला त्यावेळेला एक वाक्य सांगितलं होतं, कुमार, ज्या वेळेला तुझ्या इच्छा उफाळून येतील, तुझ्या भावना तुझ्या हातापलीकडे जातील, ज्या वेळेला तुला स्वतःच्या मनानं स्वतःच्या मध्यमुक्तीच्या बाबतीत काही करायचा विचार येईल, ज्या वेळेला तुझं मन भरकटेल, त्यावेळेला एक वाक्य म्हणायचं, जे काही घडत आहे आणि घडण्याची शक्यता आहे त्याला मी जबाबदार आहे. आय एम रिस्पॉन्सिबल. एक वाक्य मला त्यांनी सांगितलं होतं, मंत्र आहे तो माझ्यासारख्या दारुड्यासाठी, आय एम रिस्पॉन्सिबल. त्यामुळे मित्रांनो, चांगल्या प्रकाराने कळकळीनं मी स्वीकारतो का अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा? मी तर म्हणतो की इथं आलो, दारू थांबली आणि माझ्यावरती लई उपकार झाले, त्या उच्च शक्तीचं काय अलौकिक आहे, कार्यक्रम काय अद्भुत आहे, वगैरे 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 सगळी पोलपट आहे ती वरची. अंतःकरणात जर माझ्या काय नसेल तर वरचं काय आहे, सगळे पोलपट आहेत, काय उपयोग नाही त्याचा. जाळायला उपयोग असतो फक्त, नाही का? भुईमुगाच्या शेंगा दाणे काढून टाकल्यानंतर उरलेल्याचं काय करायचं? जाळायला उपयोग चांगला असतो त्याचा. त्यामुळं माझ्या या सगळ्या बडबडीचा मी जर वरवर करत असेल आणि खरोखरच कळकळ नसेल माझ्या अंतःकरणामध्ये या कार्यक्रमाविषयी, या सूचनांच्या विषयी, आचरणाच्या विषयी, आणि माझ्यात सुधारणा व्हावी याविषयी, मी एक उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून मला जगता यावं याविषयी माझ्या अंतःकरणात कळकळ नसेल, तर मी कार्यक्रम घेतला, मी एवढ्या पायऱ्या घेतल्या, मी तेवढ्या पायऱ्या घेतल्या, वगैरे 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 सगळं काय आहे त्या पोलपटा समान आहे. त्याचा जाळायलाच उपयोग आहे, त्याचा नाम स्वतःला उपयोग नाही, इतरांना उपयोग. आता याच्या पुढं फार महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं, प्रत्येक सर्वसाधारण आणि व्यवहारी मनाच्या नवागताबद्दल बोललंय बरं का. नवागत म्हणजे नवीनच अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलेला बांधव. आता मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मी अजूनही नवागतच आहे मित्रांनो, मी अजूनही नवागतच आहे. कारण माझी बुद्धी चालवायची मला इच्छा होते. हो, 2.5 वर्ष होऊन गेली, 950 दिवस होऊन गेले, 950 अधिक दिवस झाले, वन डे ॲट ए टाईमवरती. पण मी अजूनही नवागतच आहे. त्याचं कारण का? मी एक सर्वसामान्य व्यवहारी मनाचा दारुडा आहे.
हे असे झाले की तसे होईल, तसे झाले की असे होईल, इथे झाले की तिथे होईल, असली काहीतरी विचारसरणी आहे माझी. आणि त्यामुळं माझ्यासारख्या दारुड्याला फार छान पद्धतीनं अल्कोहोलिक्स अनॉनिमस हँडल करतं, हाताळतं. प्रत्येक सर्वसाधारण आणि व्यवहारी मनाच्या नवागताला तिसरी पायरी कठीण, क्वचित अशक्य सुद्धा दिसते. कारण मी कोण आहे? एक सर्वसाधारण व्यवहारी माणूस आहे. मी गणित मांडतो. 1+1 बरोबर 2 व्हायला पाहिजे. हे माझ्या गणिताचं उत्तर असतं. परंतु माझी मागणी काय असते? 1+1 बरोबर 1,00,000, 2,00,000, 10,00,000, 5,00,000. म्हणजे मी अवास्तव, मागणी अवास्तव असते. मला उत्तर माहिती असतं, पण मागणी अवास्तव असते. त्यामुळे तिसरी पायरी लक्षात आली माझ्या, की मला माझ्या इच्छा आणि माझं जीवन कुठेतरी समर्पित करायला पाहिजे. पण व्यवहारानं ते मला जमत नाही. प्रॅक्टिकल माइंडेड. या बाबतीत मी प्रॅक्टिकल होतो. दारू पिताना प्रॅक्टिकल होत नाही. 90 झाली बाबा, आता थांब. क्वार्टर झाली बाबा, थांब. रस्ते साफ करत घरी जाशील, रांगत रांगत घरी जाशील, थांब कुमार थांब. ते तिथं जमत नाही मला. पण पहिल्या घोटापासून लांब राहायला लागल्यानंतर मात्र मी माझ्या अकलेचे तारे तोडायला लागतो. मग हे इथं सगळं कसं जमेल? मग हे सगळी प्रत्येक गोष्ट कशी जमेल? मग जरा पायऱ्यामध्ये बदल करायला पाहिजे, मग जरा रूढींमध्ये बदल करायला पाहिजे. असले काहीतरी भन्नाट विचार मी करतो. आणि ह्याला मूर्खपणा म्हणतात खरं तर. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस काय म्हणतं मला? मूर्ख नाही म्हणत. मला म्हणतं सर्वसाधारण आणि व्यवहारी मनाचा तू दारुडा आहेस कुमार. तर तुला एखाद्या वेळेस ती पायरी कठीण किंवा अशक्य वाटण्याची शक्यता आहे. एखाद्याला कितीही प्रयत्न करण्याची इच्छा असली, आता कुमारला असं का वाटतं? कुमारला असं का वाटू शकतं? कारण कुमार एक सर्वसाधारण व्यवहारी मनाचा माणूस आहे. त्याला कठीण वाटते तिसरी पायरी घेणं, अशक्य पण वाटू शकते. त्याचं कारण काय आहे? एखाद्याला, आता त्या एखाद्याला या शब्दाच्या ठिकाणी कुमारला असा शब्द मी वापरतो. कार्यक्रम स्वार्थी आहे. मी माझ्यासाठी तो उपयोगात आणायचा आहे, दुसऱ्यांना शिकवण्यासाठी नाही. मग कुमारला कितीही प्रयत्न करण्याची इच्छा असली तरी तो त्याची स्वतःची इच्छा आणि त्याचे स्वतःचे जीवन जो कोणी त्याचा देव असेल त्याच्या स्वाधीन नेमके कसे करू शकेल? माझ्या इच्छा आणि माझं जीवन मी परमेश्वराच्या स्वाधीन पूर्णपणानं हाती देणं, समर्पित करणं कसं करू शकेन? सुदैवाने आम्ही तसा प्रयत्न केला आहे व तोही तितक्या साशंकतेने केला असूनही. आता हे बांधव जे आहेत ते सुरुवातीचे आहेत ना, 100 बांधव. त्यांच्यापैकी लोक सांगतात आपले दारुडे भाऊ बहिणी की मी पण केला तो प्रयत्न, आम्ही पण केलाय. पण कसा केला? शंकेखोर मनाने केला. अरे काय होईल का? काय खरंच ती उच्च शक्ती नावाची काय गोष्ट आहे, ती काय जीवनात प्रवेश करेल का? काय उपयोग होईल का त्याचा? मला माझ्या इच्छा आणि माझं जीवन त्या उच्च शक्तीच्या हाती देता येईल का? ओके. एवढा असा साशंकतेनं, शंकेखोर मनानं आम्ही तसा प्रयत्न केला. आणि तरीही शक्तीवर आम्ही सांगू शकतो की कोणीही, अगदी कोणीही ते करण्यास, म्हणजे तशी कृती करण्यास सुरुवात करू शकतो. कशाची कृती? माझ्या इच्छा व माझे जीवन मी परमेश्वराच्या उच्च शक्तीच्या हाती सोपवत आहे. आमची इच्छा व आमचे जीवन आम्हाला उमगलेल्या, कळलेल्या, समजलेल्या स्वरूपातील परमेश्वराच्या हाती सोपविण्याचा निर्णय मी करू शकतो. कोणीही, अगदी कोणीही. कुमार, तू स्वतःला लई मोठा समजतात, तू करू शकतोस. तू स्वतःला किती लहान समजत असलास तरीही तू करू शकतोस. कोणीही म्हणजे सगळे सगळे. जो दारुडा त्या दारूच्या मद्यपाशाच्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा धरतो, जो मद्याच्या किडेनं त्रासलेला आहे, संपलेला आहे, असं कुणीही असू दे. अगदी छोट्या प्रमाणात का होईना, महत्वाची गोष्ट आहे प्रारंभ करणे, सुरुवात करणे. माझ्यासारखा दारुडा एकतर आरंभशूर असतो, काहीतरी सुरुवात करतो आणि अर्ध्यातच सोडून देतो, किंवा माझ्यासारखा दारुडा काही करतच नाही. विशेष करून कार्यक्रम, चांगल्या गोष्टी मला करायला जमत नाहीत बरं का. माझी इच्छा होत नाही, माझं धाडस होत नाही. अगदी छोट्या प्रमाणात का होईना प्रारंभ करणे. छोटा प्रारंभ, थोडंसं सुरुवात करतो तेवढ्या दिवसापुरतं. छोटा प्रारंभ म्हणजे काय? फक्त आजचा दिवस, उद्याचं उद्याला बघू. उद्याला नाही पटलं तर उद्याचं उद्याला बघू. फक्त आजचा दिवस तू त्या उच्च शक्तीचा स्वीकार कर. तुझ्या इच्छा आणि तुझं जीवन त्या उच्च शक्तीच्या हाती, जिला तू पाहिलेला आहे. कुठं पाहिलेलं आहे? अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या समूहामध्ये, दारुड्यांच्या मध्ये.
त्यामुळं अगदी छोट्या प्रमाणात का होईना प्रारंभ करणे एवढीच काय ती सगळी आवश्यकता आहे. एवढंच चिमूटभर पाहिजे. कशाला ते डोंगराचं ओझं घेऊन बसतो? कशाला त्या कोंबड्या आधी की अंडा आधी करत बसतो? कशाला माझा देव मोठा की तुझा देव मोठा? कशाला ते नाटकं पाहिजेत? काय नको. काही गरजच नाही आहे. कारण ते करून तू दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहू शकशील, पण तुझ्यात सुधारणा काहीच होणार नाही. त्यामुळे तुलना करू नको, कोणाचा न्याय-निवाडा करू नको. असं सांगितलंय ना, डोंट जस्टिफाय, डोंट जज आणि डोंट कंपेअर. तू तुझ्यासाठी आलेला आहेस कुमार या कार्यक्रमात. त्यामुळे तू तुझ्यासाठी काम कर. अल्कोहोलिक अनोनिमस प्रत्येक दारुड्याला हेच सांगतं, अरे तू तुझ्यासाठी आलायस, तुझ्यात सुधारणा कर. आणि मग त्या तुझ्यात सुधारणा चांगल्या पद्धतीनं व्हाव्यात यासाठी या सूचनांचं आचरण कर. मानसिक तयारीची चावी आम्ही एकदा का कुलपात घातली. वाव ग्रेट. परत दुसरी पायरी आहे मानसिक तयारी. आणि माझी मानसिक तयारी होण्यासाठी, पॉवर ग्रेटर दॅन अस वरती विश्वास ठेवण्यासाठी, केम टू बिलीव्हसाठी, माझा विश्वास बसण्यासाठी पहिली पायरी. अशा सगळ्या पायऱ्या एकमेकाशी गुंतलेल्या आहेत बरं का. त्यामुळं आज पहिली घेतली, उद्याला दुसरी घेतो, परवा 10वी घेतो, तेरवा 5वी घेतो, असलं काही करून उपयोग होत नाही त्याचा. पण आम्ही दारुडे कसे आहोत? अस्थिर मनाचे आहोत, असं अल्कोहोलिक अनोनिमस सांगतो. अस्थिर मनाचे आहोत. मग कुमारेस अस्थिर मनाचा आहे का? अस्थिर विचारांचा आहे का? आहे. म्हणून अल्कोहोलिक अनोनिमस सांगतं, परिश्रम, शिस्त आणि सातत्य या 3 गोष्टी तुझ्या अंगी बाणव कुमार. तुझ्या बाबतीत तूच करू शकतो. इतरांना परिश्रम करायला लावण्यापेक्षा, इतरांना शिस्त लावण्यापेक्षा आणि इतरांना सातत्य म्हणजे काय ते शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात तू आचरण करायला सुरुवात कर. म्हणून सांगितलंय, दुसऱ्या पायरीची मानसिक तयारी तुला ठेवायला सांगितली आणि विनयशीलता तू स्वीकारलीस. त्यामुळं काय होईल आता? तिसऱ्या पायरीमध्ये तो दरवाजा, तिसऱ्या पायरीचा उघडण्यासाठी तुझ्या मानसिक तयारीची चावी एकदा का कुलपात घातलीस आणि अगदी हळुवारपणे दरवाजा थोडासा उघडू दिलास की काय होतं की तो अजून थोडासा उघडला जाऊ शकतो, अजून थोडासा उघडला जाऊ शकतो, अजून थोडा उघडला जाऊ शकतो. हे मला समजतं. मला समजावं लागतं, कारण हे सगळं नवीन आहे माझ्याकरता. मी देखत्या देवा दडवट करणारा माणूस आहे. देखत्या देवा दडवट जो दिसेल त्याच्या पाया पडतो मी, फार लोटांगण घालतो. असा मी विचित्र भावनांचा प्रक्षोभ झालेला असा मी दारूड आहे. त्यामुळं मनाच्या तयारीची चावी, येस मला सुधारायचंय, माझं आयुष्य चांगलं झालं पाहिजे, मी उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून घडलो पाहिजे, ही माझी ज्यावेळेला इच्छा असेल, ही माझ्या मनाची तयारी असेल, इच्छा नव्हे माझ्या मनाची तयारी असेल, त्यावेळेला त्या तयारीच्या चावीनं काय होतं, तिसरा दरवाजा थोडासा उघडला जातो. आणि मग लक्षात येतं कुमारच्या लक्षात येतं की अरे हा सहज उघडला गेलेला आहे, आपोआप उघडला गेलेला आहे. नुसती चावी मी घातली आणि फिरवली की दरवाजा आपोआप उघडला गेलेला आहे. तर मग मी अजून थोडासा उघडू शकतो बरं का. येस, अजून थोडासा उघडू शकतो, अजून थोडासा ढकलला की अजून थोडासा उघडतो. हे आम्हाला समजले असं इथं लिहिलेलं आहे. मग ते मला समजण्यासाठी मी काय करायला पाहिजे? कृती करायला पाहिजे. म्हणून ॲक्शन इज मॅजिक वर्ड हे कुमारच्या लक्षात यावं लागतं. आणि मग काय होतं पुढं? स्वेच्छेनं कधी कधी परत काय होतं, मी जन्मतः मद्यपाशाचा आजारी माणूस आहे. अहंकार हा माझ्या जन्मतः माझा वैरी असूनही मी अहंकाराला कायमस्वरूपी माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि त्या अहंकारातून काय निर्माण होतं? मला कळते की कशाला शिकवताय, मला कळते की कशाला शिकवताय, तुम्ही कशाला मला सांगताय, मला काय अक्कल नाही आहे, असं म्हणून मी माझ्या इच्छा चालवतो, मनमानीपणा करतो. स्वेच्छेनं जरी तो दरवाजा पुन्हा बंद केला, माझ्या स्वेच्छेमुळं तो दरवाजा बंद होऊ शकतो. माझ्याच मनाप्रमाणे वागण्यामुळं, बेफिकीरपणा आणि बेलगामपणा यामुळं तिसऱ्या पायरीचा दरवाजा बंद होऊ शकतो. आणि वारंवार माझी जी काही स्वतःची इच्छा चालवण्याची जी काही माझी मानसिकता आहे, त्यामुळं तिसऱ्या पायरीचा दरवाजा वारंवार बंद होऊ शकतो. स्वेच्छेनं जरी तो पुन्हा बंद केला, वारंवार ती स्वेच्छा तसं करते, म्हणजे दरवाजा बंद करते, तरी तो आम्ही मानसिक तयारीची चावी परत वापरता क्षणी नेहमीच प्रतिसाद देईल. येस,
अल्कोहोलिक्स अनॉनिमस हा आशा देणारा कार्यक्रम आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस हा मनाचं धैर्य वाढवणारा कार्यक्रम आहे. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस माझ्या विचारांना शुद्ध करणारा आणि विचारांना एक ट्रॅक देणारा, एक दिशा देणारा कार्यक्रम आहे. मला इथं स्पष्ट सांगितलंय, कुमार, तुझी मनमानीपणा जो आहे, तो तुझा आजार आहे, तो वारंवार उफाळून येऊ शकतो. आणि जेव्हा तू तुझ्या इच्छेनं जगायला वागायला विचार करायला सुरुवात करशील, त्याच्या वेळेला तिसऱ्या पायरीचा दरवाजा तूच बंद करणार आहेस. तो बंद होणार आहे, तुझ्या नकळत होणार आहे आणि वारंवार होण्याची शक्यता आहे. पण तुझ्या लक्षात काय ठेवायचं आहे? तुझ्या मनाची तयारी ही एकमेव चावी आहे. मास्टर की. ही मास्टर की कशाची आहे मित्रांनो? पुढच्या सगळ्या पायऱ्यांची, पायरी क्रमांक 4 ते पायरी क्रमांक 12, या पायऱ्या आयुष्यात माझ्या सक्सेसफुली यशस्वीरित्या उपयोगात आणायच्या असतील, आचरणात आणायच्या असतील आणि त्याचं सुख मला मिळवायचं असेल, तो आनंदाचा, समाधानाचा, शांततेचा, सुखाचा खजिना ओपन करणारी ही तिसरी पायरी आहे बरं का. आणि म्हणून मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की बाबा रे कुमार, ज्या क्षणी तुझ्या लक्षात येईल की दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिलायस, पायऱ्या घेतल्या असं म्हणतोय, पण तुझ्या मनमानी कारभाराचा तुला जेव्हा परत फटका बसेल, त्यावेळेला स्वतःची इच्छा बाजूला ठेव आणि तुझ्या मनाच्या तयारीनं त्या चावीनं परत दरवाजा उघड. तो उघडणार आहे आणि तो दरवाजा कधीही मला नाकारत नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला कधीही नाकारत नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम मला कधीही नाकारत नाही. आणि म्हणून संदेश मिळाल्यानंतर 7 वर्ष 8 महिने कुमारेस सारखा स्लीप होत राहिला, सारखा चुका करत राहिला, सारखा दारू पिऊन भयानक गोष्टी करत राहिला, तरीही 1 जुलै 2021ला रात्री पहाटे जेव्हा कुमारेसने निर्णय घेतला थांबायचा आणि परमेश्वराला विनंती केली रडून की परमेश्वरा, मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम दे, मला जगव, मला वाचव, मी संपलो, मी काही करू शकत नाही, की लगेच 2 जुलै 2021ला अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी मला, मी जसं आहे तसं स्वीकारलंय मित्रांनो. त्यामुळं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं की तिसऱ्या पायरीचा दरवाजा तुझ्या इच्छेमुळं, तुझ्या मनमानी कारभारामुळं आणि मला माझं या त्रिकोणात परत अडकल्यामुळं वारंवार बंद होऊ शकतो. परंतु ज्या क्षणी तुझ्या मनाची तयारी परत तू वापरशील, त्या तयारीची चावी वापरशील, त्या क्षणी परत एकदा तो दरवाजा निश्चित तुला प्रतिसाद देईल आणि तिसरं पाऊल उचलायला तुला मदत होईल. तो दरवाजा म्हणजे काय आहे मित्रांनो? तो दरवाजा म्हणजे माझं अंतःकरण मी माझ्याहून महान शक्तीसाठी ओपन करणं, खुलं करणं. नुसती श्रद्धा ठेवून आणि श्रद्धा बोलून आणि विचारात, कल्पनेत, स्वप्नात रमून मला उपयोग नाही, तर मी माझं मन हे मोकळं ठेवून त्या मनाच्या तयारीनं माझ्या अंतःकरणाचं दार उघडायचं आहे आणि परमेश्वराला माझ्या अंतःकरणात येऊ द्यायचं आहे, उच्च शक्तीला. आणि कुमारेस करता एकमेव उच्च शक्ती म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमस आहे. हीच उच्च शक्ती आहे जी कुमारेसला रोज माणसात राहता यावं यासाठी मदत करते. हीच उच्च शक्ती कुमारेसला भौतिक आयुष्यातून आत्मिक आयुष्यात नेते. भौतिक आयुष्य म्हणजे पैसा, प्रणय, प्रतिष्ठा, हे हवं ते हवं, माझं असं माझं तसं, ह्यातून परमेश्वरा माझी इच्छा नव्हे तुझी इच्छा चालू, ह्याकडं कांगुलपणाचं रिस्टोरेशन करण्याकडं, माझा मानसिक निरोगीपणा परत मिळवून देण्याकडं, शहाणपणा मला परत मिळवून देण्याकडं कुमारेसला घेऊन जाऊ शकते. कुठली उच्च शक्ती? अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणजे 12 पायऱ्या. कारण जगामध्ये कुठंही माझ्यासाठी कोणताही उपाय नाही. माझ्यात सुधारणा होण्यासाठी माझ्यासारख्या पूर्ण बर्बाद झालेल्या दारुड्याला कुणीही दारात जेव्हा उभं करून घेत नाही, त्यावेळेला कुमारेससारख्या दारुड्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमसची त्या खोलीची, जी खोली छोटी वर्गखोली, झूम नावाची वर्गखोली होती, त्या झूम नावाच्या वर्गखोलीमध्ये त्या 4 भिंतीमध्ये एक दरवाजा होता. त्या दरवाजातून आत प्रवेश मिळाला. तो दरवाजा सताड उघडा होता अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कुमारेस करता. आणि त्यामुळे मित्रांनो, माझ्या मनाची तयारी मी सातत्यानं
जागी ठेवणं गरजेचं आहे. ती जागी ठेवण्यासाठी मला पहिली पायरी, मला दुसरी पायरी ही रोज घ्यायची आहे. आणि मित्रांनो, पहिली पायरी आणि दुसरी पायरी रोज घेणं म्हणजे नाक दाबून आणि फासफूस करणं नव्हं. विशिष्ट श्वासाचे हे ते शारीरिक आरोग्यासाठी करायची गोष्ट आहे. पहिली आणि दुसरी पायरी ही विचार मंथनाची पायरी आहे. हे आपण वाचलं काल परवा गुरुवारच्या दिवशी. ते मला रोज करायचं आणि ते माझ्या सवयीचं झालं पाहिजे. दारूची कशी मला सवय झाली. चिडचिड, राग, शिवीगाळ, हाणामाऱ्या, कर्ज, मोठेपणा मिळवणं याची मला कशी सवय झालेली आहे. ते करून करून सवय झाली आहे ना मला. कृती करून करून सवय झाली आहे. मग तसंच पहिल्या आणि दुसऱ्या पायरीची कृती ही माझ्या विचारात माझ्या असली पाहिजे. म्हणजे मग मी मनाची तयारी जी आहे ती मागं सरत नाही. मनाच्या तयारीची चावी मी विसरत नाही. एक वेळ घराच्या कुलपाची चावी कुठे ठेवली आहे हे विसरू शकेन, परंतु मनाची तयारी माझ्या सातत्यानं ठेवणं, कारण तीच तयारी म्हणजे काय, स्वेच्छा सोडणं, स्वतःची इच्छा सोडणं. आणि मग मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये एक फार मोठं असं खजिन्याचं दार उघडतं. ते खुलजा सिमसिम, अलीबाबा आणि 40 चोरची कथा आहे ना, त्यामध्ये खुलजा सिमसिम असा तो परवलीचा शब्द म्हणजे काय, पासवर्ड. परवलीचा शब्द म्हणजे पासवर्ड तो होता ना. तसं मला माझं आयुष्य सुंदर छान व्हावं आणि माझ्या सोबतच्यांचं आयुष्य सुंदर व्हावं आणि समाजामध्ये माझी परत एकदा स्थापना व्हावी, म्हणजेच माझ्या आयुष्याचा जीर्णोद्धार व्हावा. माझ्या आयुष्याचा जीर्णोद्धार व्हावा. जीर्णोद्धार म्हणजे जीर्ण. जीर्ण म्हणजे जुनं नव्हे. जीर्ण म्हणजे खिळखिळं झालेलं, खिळखिळं झालेलं. आणि उद्धार म्हणजे खिळखिळं जे झाले त्याला मजबूत बनवणं. ते फक्त मंदिराच्या बाबतीतच नसतं, ते घराच्या बाबतीत पण जीर्णोद्धार असू शकतो. एखाद्या व्यावसायिक वर्कशॉपच्या बाबतीत पण असू शकतो. तसाच माझ्या आयुष्याचा जीर्णोद्धार माझ्या आयुष्याच्या बाबतीत पण ते असू शकतं. खिळखिळ्या झालेल्या आयुष्याला पुन्हा एकदा मजबूत करणं, आयुष्याचा आनंद घेता येण्याची कपॅसिटी माझ्यासारख्या दारुड्यात येणं, यासाठी हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एक दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि ह्याची सवय मला लागली की मला त्या क्षणी लक्षात येतं ज्या क्षणी मी माझ्या इच्छेच्या ताब्यात मला स्वतःला देतो. मी माझ्या इच्छेच्या ताब्यात स्वतःला देता कामा नये, कारण तो दरवाजा जो कृपेचा आहे, चांगुलपणा जो आयुष्यात परत येत असतो, तो सगळा बंद होऊन जातो. कारण माझी इच्छा कशातून निर्माण होते, मी मला माझं कशातून निर्माण होतं, अहंकार, घमेण, माज, साठा, माजुरीपणा. आणि मग काय होतं की मी आत्मकरुणेत जाऊ शकतो, मी स्वयंकेंद्रित होतो, मी अप्रामाणिकपणानं वागतो, मी भीतीग्रस्त होतो, मी पश्चात्तापग्रस्त होतो. आणि मग व्यक्तिस्थिती परिस्थितीला सामोरं जाण्याची जी नव्यानं एक ताकद मला मिळत असते, या कार्यक्रमाच्या आचरणाच्या माध्यमातून ती ताकद मी घालवून बसतो. आणि परिणामी काय होऊ शकतं, एक तर मी त्या दारूच्या पहिल्या घोटाकडे परत जातो, किंवा मी समूहामध्ये एवढी वर्ष आहे, मी समूहाचं एवढं काम करतो, मी इथं जातो, मी तिथं जातो, मी एवढे मेसेज देतो, मी तेवढे मेसेज देतो, ह्याच बेसिक आजारामध्ये मी आयुष्यभर चितपत पडतो आणि वर्षावर्षाची टोकन घेऊ शकतो. पण माझ्या या असल्या मद्यविरहित अल्कोहोललेस लाईफचा सोब्रायटीशी काहीही संबंध राहत नाही. सोब्रायटी याचा अर्थ सज्जन सभ्य आयुष्य जगण्याची पद्धत, सभ्यपणानं आयुष्य जगण्याची पद्धत. एखादी व्यक्ती सोबर आहे याचा अर्थ काय आहे, ती सभ्य आहे, सज्जन आहे. सोब्रायटी म्हणजे काय, सभ्यता, सज्जनपणा, चांगुलपणा. 10वं टोकन कुमारेसनी घेतलं आणि कुमारेसमध्ये काही फरकच झाला नसेल तर त्याला सोब्रायटीची 10 वर्ष म्हणता येत नाहीत, मद्यविरहित आयुष्याची 10 वर्ष. कारण कुमारेस बदललेलाच नाही आहे, कारण कुमारेसच्या मनाची तयारीच नाही आहे स्वतःच्या इच्छा आणि घमेंड सोडण्याची. मला माझं सोडण्याची इच्छाच नाही आहे कुमारेसची. मग काय होऊ शकतं, कुमारेस कोरडा मद्यपी, ह्या किळसवाण्या, घाणेरड्या, ओंगळवाण्या पदवीचा धनी,
कुमारीची पदवी काय? अत्यंत किळसवाणी, घाण, उंगळवाणी. काय पदवी? कोरडा दारुडा, कोरडा मद्यपी, ड्राय ड्रंकन. असं कुमारेस राहू शकतो. मग कुमारेसनी अल्कोहोलिकपणाने दारुड्याला सगळे अधिकार दिले. तू ठरव बाबा, तू कसा आहेस ते. स्वतःला विचार आणि स्वतः ठरव, प्रामाणिकपणानं विचार. आहेस का तसा ड्राय ड्रंकन, किळसवाणा, घाणेरडा? कारण काय आहे, फक्त दारूचा घोट नाही हो, बाकी सगळं ते तसंच. वागणं, बोलणं, विचार करणं, नजर, सगळं घाण, गलिच्छ. मित्रांनो, फार जबरदस्त आहे बरं का कार्यक्रम. त्यामुळे तिसऱ्या पायरीला मनाची तयारी पाहिजे. ती मनाची तयारी दुसऱ्या पायरीत मिळते, आणि दुसऱ्या पायरीत मनाची तयारी मिळावी यासाठी स्वतःकडं काय कसं बघायचंय याच्या सूचना पहिल्या पायरीत दिल्या. त्यामुळे एकमेकाशी रिलेटेड आहेत. त्या मित्रांनो, आपण घ्याव्यात अशी अल्कोहोलिक अनोनिमसची इच्छा आहे आपण, म्हणजे दारुड्यांनी. आणि दुसऱ्याने घेतल्या की नाही याच्यापेक्षा कुमार स्वतः घेतलीस का, दारुड्यानं स्वतःला विचारायचे. कारण अल्कोहोलिक अनोनिमसनं जर कुमारेसला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तर ते स्वातंत्र्य कुमारेसच्या वैयक्तिक गोष्टीबाबत दिलेलं आहे, इतरांची मापं काढण्यासाठी दिलेलं नाही. कारण इतरांची मापं काढून स्वतःला पुनशी, अत्यंत असुरी असं समाधान मिळवण्याची, समाधान स्वतःचं व्हावं अशी कुमारेसची इच्छा असते. त्याला पुनशी आणि असुरी, राक्षसी आनंद असं म्हणतात. दुसऱ्याचं माप काढून, दुसऱ्याचं मोजमाप करून. म्हणून इथं सांगितलंय, डोंट जस्टिफाय अदर्स. दुसऱ्यांची मापं काढू नकोस. डोंट बी जजमेंटल. दुसऱ्यांचा न्यायनिवाडा करू नकोस, चांगला वाईट, योग्य अयोग्य. आणि डोंट कम्पेअर, तुलना करू नकोस. स्वतःच फाटलंय ते बघ. ते हातभर फाटलेलं ते शिव स्वतःच्या हाताने, दुसरं कुणीही शिवू शकत नाही. काय फाटलंय? माझं आयुष्य फाटलंय. कशामुळं फाटलंय? अहंकार, स्वतःची इच्छा, मन. आणि म्हणून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पायऱ्या या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तिसऱ्या पायरीत असा मोठा महाद्वार ओपन होतो, मोठा दरवाजा ओपन होतो, जिथं माझा उच्च शक्तीशी थेट संबंध येतो. पण माझ्या अंतःकरणात किती कळकळ आहे ते सुख अनुभवण्याची. माझ्या अहंकाराच्या सुखापेक्षा परमेश्वराच्या कृपेचं सुख हे खूप मोठ्या मित्रांनो, ते मी अनुभवतोय गेल्या 1.5-2 वर्षात कार्यक्रम घेतल्यापासून. मित्रांनो, 21 मार्च 2022ला कार्यक्रम घेतला मी, आणि त्यानंतर माझ्या अवकातीप्रमाणे, माझ्या कोटीप्रमाणे मी एक एक कणाकणानं एक एक पाऊल टाकतो या कार्यक्रमावरती. खूप छान अनुभव येतो मित्रांनो, खूप छान अनुभव येतो. कुणाला नावं ठेवण्याची, कुणाला नालायक ठरवण्याची, कोणापेक्षा मोठं होण्याची कोणतीही इच्छा निर्माण होत इच्छा राहतच नाही. कारण का, तर त्या परमेश्वराची उच्च शक्तीची या कार्यक्रमातल्या सूचनांचा, आचरणाचा जो अनुभव आहे, त्यांनी एक वेगळी मनःशांती मिळते. आणि असं एक 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 निश्चित अशी श्रद्धा अशी वाढत जाते की अरे, जगातला कार्यक्रमावरचा आणि अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगला येणारा प्रत्येक दारुडा भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, इतर जे कोणी आहेत, ते माझ्यासाठी रोज प्रार्थना करतात. आणि 24/7 माझ्यासाठी प्रार्थना चालू राहते. देवा, जगातील सर्व मद्यपीडितांवर तुझी कृपादृष्टी असू दे, कारण तूच त्यांचा त्राता आहेस. जगातील सर्व मद्यपीडितांवर म्हटलं जातं. फक्त ऑस्ट्रेलियातले मद्यपीडित, भारतातले मद्यपीडित, महाराष्ट्रातले मद्यपीडित, यवतमाळच्या असं नाही म्हटलं जात. म्हणजे जगातील सर्व मद्यपीडित, म्हणजे त्यामध्ये मी एक आहे. एवढी जबरदस्त देणगी दिलेली आहे परमेश्वरानं मला अल्कोहोलिक अनोनिमसच्या माध्यमातून. असे 70-80 लाख भाऊ बहिणी माझ्याकरता प्रार्थना करतात, आणि अंतःकरणापासून त्यात प्रार्थना करणाऱ्या अनेक भावंड आहेत मित्रांनो, दारुडे. आणि त्यामुळं आजचा दिवस मित्रांनो छान जातो नाही का. अल्कोहोलिक अनोनिमस माझ्याबरोबर आहे, मी एकटा नाही, माझ्यासारखेच सगळे आहेत, आणि मी सगळ्यांच्यासारखा आहे, मी कुणाहूनही वेगळा नाही. ही जाणीव तिसऱ्या पायरीत प्रवेश केल्यानंतर आणि त्याचा अनुभव घ्यायला सुरुवात केल्यानंतर होते. इतका सुंदर कार्यक्रम आहे मित्रांनो. आता कुमारेसला पूर्वीसारखी काही गरज राहत नाही. पूर्वी कुमारेसला टाळ्या शिट्ट्या लागायच्या, लोकांनी प्रशंसा करणं गरजेचं असायचं कुमारेससाठी. खूप मोठे सत्कार आणखीन हे मिळवणं, आणि ते मिळत होते मित्रांनो, खूप मोठे सत्कार मिळत होते. खूप माझा रिस्पेक्ट केला जायचा. आता त्या रिस्पेक्टचा मी आदर करतो, इतरांच्या भावनेचा. परंतु आता ते मिळाल्यानंतरच कुमारेस चांगलं जगू शकेल ही गरजच संपली. कारण ती खोटी गोष्ट आहे. कुमारेसला चांगलं जगायचं असेल तर त्या दारुडा आहे कुमारेस, त्यामुळे त्याला कार्यक्रमाच्या 12 पायऱ्या दिल्यात.
त्यातल्या सूचनांचं आचरण केलं ना की मग कुमारेसला स्वतःवरती पण प्रेम करण्याची कॅपॅसिटी येते आणि मग तो एकटेपणा संपतो मित्रांनो. फार सुंदर कार्यक्रम आहे. अनुभव घेतला तर सुंदर आहे, अन्यथा नाही. धन्यवाद चेअरमन साहेब, धन्यवाद सर्व बांधवांनो. काही प्रश्न असतील तर विचारा. माझ्याकडून जे काही अनुभव कथा जे काही बोललं गेलेलं आहे ते माझ्या अनुभवातून मी बोललेलो आहे. कदाचित कुणाला पटणार नाही किंवा कुणाला वेगळं वाटेल किंवा कुणाला वाईट वाटेल असंही असू शकतं. तर तो काही माझा हेतू नाही आहे. माझ्या अनुभवातून माझ्या कपॅसिटीप्रमाणे मी आज बोललेलो आहे. तर कोणी दुखावलं असेल तर मला क्षमा करा. काही प्रश्न असतील तर आपण निश्चित विचारू शकता. धन्यवाद चेअरमन साहेब, मी थांबतो.